शेतकरी मित्रांनो नमस्कार। सध्या महाराष्ट्रभर सध्या मोठ्या प्रमाणात रिटर्न मान्सूनचा पाऊस पडतोय। जिथे टोमॅटोची शेती आहे त्या भागात रात्रीभर पाऊस आहे, काही ठिकाणी 2 तास पाऊस पडतोय, पण मोठे मोठे पाऊस पडतात। या दामुळे टोमॅटोमध्ये सध्या अर्ली लाईट असेल, जीवाणूजन्य करपा असेल, सेक्टोरियल लीफ स्पॉट असतील, असे रोग खूप मोठ्या प्रमाणात वाढतील आणि त्याच्यामुळे टोमॅटोचं नुकसान होण्याची शक्यता आहे। मागचे व्हिडिओ जर आपण पाहिले तर त्याच्यामध्ये आपण पूर्व नियोजनासाठी पानं काढणं, गुरुपाला काढण्याचं एक नियोजन सांगितलं होतं। त्याच पद्धतीने सध्या बुरशीनाशकाचं सिलेक्शन करणं हे खूप महत्त्वाचं आहे। आता जर पानं ओली राहत असतील, ढगाळ वातावरण असेल आणि उर्वरित मिळत नसेल तर अशा वेळेस फक्त स्पर्शजन्य बुरशीनाशकांचा वापर करा। याच्यामध्ये कुमानेल, कॅपटॉप, एम-पंचायत, सॅन्ट्राफॉल किंवा जेडास्टर याच्यापैकी हे कोणतंही बुरशीनाशक तुम्ही वापरू शकता, अगदी ब्ल्यू कॉपर देखील। आणि याच्यासोबत जर तुम्ही संचार सारखं सॉल्ट ऑफ फॉस्फोरिक ऍसिड असलेलं प्रॉडक्ट जर घेतलं तर चांगले रिझल्ट मिळतील। याच्या व्यतिरिक्त ज्या ठिकाणी उघडीत मिळणार आहे, वातावरण कोरडं मिळणार आहे, त्या ठिकाणी तुम्हाला इझुकी हे बुरशीनाशक 150 मिली प्रति एकर फवारायचं आहे, किंवा तुम्हाला ॲक्रोबॅट हा एक पर्याय असू शकतो, किंवा या ठिकाणी तुम्हाला कॅब्रिटॉप असेल किंवा तुमच्याकडे झेनेट धानुका कंपनीचा असेल, याची पण एक तुम्ही फवारणी घेऊ शकता। पण याच्यासाठी वातावरण कोरडं पाहिजे किंवा ऊन पाहिजे नसेल, त्या ठिकाणी तुम्ही स्पर्शजन्य बुरशीनाशकांची फवारणी नक्की करा आणि तुमचा प्लॉट या रोगामध्ये वातावरण देखील वाचवा। याच्यामध्ये जैविक बुरशीनाशक जे आहेत त्याच्यामध्ये बॅसिलस सबटिलस याची देखील फवारणी तुम्ही करू शकता। मायक्रोबॅस कंपनीचं सटलेक्स किंवा मिलॅस्टिन सारखं प्रॉडक्ट पण तुम्ही या ठिकाणी फवारू शकता। धन्यवाद।